हे सगळं आणलंच ना व्यवस्थित? नीट ठेवा तिथे. ही रेडी केलीस? हो मॅम. आणि गुलाबजाम, रसगुल्ले, ओमला जे जे आवडतं ते सगळं बनवलंस? हो मॅम. नक्की? हो मॅम. अरे 6 महिन्यांनी माझा ओम येणार आहे. कधी एकदा त्याला डोळे भरून बघते असं झालंय मला. तो आता आला ना, मी त्याचं लग्नच करून टाकणार. बस. अय्या, तुम्ही कधी आलात? म्हणजे अचानक तुम्ही? मिसेस खानविलकर, काय चाललंय काय हे? घर काय सजवलंय? गोड पदार्थांचा घमघमाट काय येतोय? तुला काहीच कसं वाटत नाही का? आपली मालविका जेलमध्ये आहे आणि तू घरामध्ये सण साजरे करतेस. तुला फक्त ओम कधी येणार याचीच काळजी असते. तुझा ओम तिथे युके मध्ये मजेत असेल. माझी लेक मालविका मात्र बिचारी. तुमची लेक तिच्या कर्माची फळं भुगते. त्याला कुणीच काही करू शकत नाही. ती जे काय वागली आहे ना, त्यानंतर पुन्हा आपण नव्याने उभं राहिलोय. ती फक्त आणि फक्त माझ्या ओमची पुण्याई. मी ओम तिथला झाला म्हणून मला बोलताय तुम्ही नका काळजी करू. ओमचं तसं काहीही होणार नाही. उद्या माझ्या स्वीटूचा बर्थडे. माझा ओम नक्की येणार आणि ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. Okay, Catherine, brief me. Okay, so tonight you're having a dinner with the chairman of JNK Enterprise. Yeah. And tomorrow 9 sharp we're having a very important deal. Okay, there's one more thing. I need to be with my friend for a casual business dinner. Not after 6 days because 6 days are fixed for your meetings. No, you have to fix something. You know, squeeze it. But that's impossible. Sir, your mom is calling. Oh, just a second. आईचा फोन आहे. हाँ आई बोल ना. ओम, ठीक आहेस ना बाळा? आई मी ओके, पण तू कशी आहेस? तुझा आवाज. नाही रे, काही नाही, बरी आहे मी. तुझी आठवण आली म्हणून फोन केला. आई, व्हॉट इज रॉंग विथ यू? मी ओमशी बोलते. कळत नाहीये का? आत्ताच गोळ्या खाल्ल्या पाहिजेत का? एक मिनिट, मी इंडियाला येतोय. ओम, नाही मला काय ऐकायचं नाही, मी येतोय इंडियाला. आता ओम तिथे थांबूच शकत नाही. माझा ओम आजच परत येणार. 6, 9, 5 6, 9, 6 6, 9, 7 6, 9, 8 6, 9, 9 700 700. बरोबर. ओ वहिनी, अरे ऑर्डर वाढल्यापासून सुमनची आकड्यांबरोबर गट्टी झाली. 700 म्हणाली, 600 नाही म्हणाली. हो ना भाऊजी. देता. हो. धर बाळा, हे तुझ्या चपात्या नीट नीट धरा. तुझा हिशोब ना. थांबा. ए अरे, मागच्या महिन्यात 17 तारखेला 50 चपात्या जास्त घेतल्या होत्या, ते पण धरलंय ना हिशोबात? हो, ते मोजून घ्या. हे आमच्या शेटने दिलेत आणि उद्या जास्तीच्या चपात्या हव्यात. जास्तीच्या का? मी लिहून ठेवते. हा, मिळतील. झाल्या तिघांचे. ए चिन्या, दरवाजा का लावलास? ए काय गोंधळ घासलाय चिन्या? हो काय? काय काय काय
काय काय काय गोंधळ घातलास बाहेर तू? काय नाही, गरम होते मला. एसी लावायचा आहे. रिमोट कुठे आहे? एसी लावायचं इकडे इकडे. एक मिनिट एक मिनिट. ठीक आहे, आधी एसीचा फंड दे 20 रुपये. सुट्टे नाहीत माझ्याकडे, नंतर देतो. बरं ठीक आहे, 100 रुपये दे. पुढचे 5 दिवस मी तुला ऍडजस्ट करतो. अहो देतो. चिन्या, तुम्हाला नेहमी सांगतोस देतो देतो देत नाही. मागच्या वेळी काय झालं होतं माहिती आहे ना, सुमनला विजेचं बिल बघून अटॅक आला होता. घ्या 20 रुपये घ्या. असं वाटतं उगत चौगत एसी बसवला मी. चिन्या, उगाच पैशाचा मास करू नकोस बाळा. अरे आज देवाच्या कृपेने सगळं चांगलं चाललंय आपलं, तर देवाचे आभार मानायचे की असं मास करायचा? हा, सॉरी. आता द्या ना रिमोट. चिन्या, हा एसी आहे ना, आता रिमोट नाही चालू होणार. म्हणजे हे बघ, काय केलं? हे बघ. काय? नाही चालू झालं, थांबा आता. हे बघ. हे भारी आहे. चिन्या, हा मी लावलेला नवीन शोध आहे. गारवारा. दार काय लावून ठेवलं तुम्ही? दादा. दार कशाला लावलं होतं? नाही नाही ते सुमन, ठीक आहे, ठीक आहे. एसी लावलं. एसी. नलू, हा अगं निघतोय, डबा दे ना. हा देते. दे. अहो मी काय म्हणते, आता 6 महिने झाले रोज तुम्ही नोकरी शोधायला बाहेर पडता, उन्हात वणवण करता. आता नाही मिळते नोकरी तर राहू दे ना. हे बघा, आपल्या चपातीचं कामही वाढलंय, चिन्यालाही नोकरी आहे, आपलं भागतंय ना. हे दादा, मी आता रेडिओ नाही रिपेअर करत, मोबाईल रिपेअर करतो. माझ्याकडे सुद्धा ना खूप गिरायक आहेत. तुम्ही सगळेजण काही ना काही प्रयत्न करताय, मलाही प्रयत्न करू दे ना. अरे आज ना उद्या नोकरी मिळेल मला. हे बघ नलू, काही दगदग होत नाही. ट्रेन आणि बसने प्रवास करतोय मी. चल येतो. आणि बघ, आज ना मला नोकरी नक्की मिळेल बघ. स्वीटूचा वाढदिवस येतोय ना, त्या दिवशी तिला ही आनंदाची बातमी सांगूया, सरप्राईज देऊया. चल. सांभाळून जा. हो हो नीट जा दादा. हो. सांभाळून जा रे. अरे कैसे हो मेरे भाई? हुई की नाही सेफ लँडिंग? झाली बाबा सेफ लँडिंग. खूप छान वाटतंय. पण तुला कसं काय कळलं मी इंडियात होतो? अरे ओम भाई, मैं अपने लोगों की खबर रखता हूँ. अच्छा. बर. मी युके मध्ये असताना गेले 6 महिने तुला माझी आठवण झाली नाही, आणि आता मी इथे लँड झाल्यावर तुला बरोबर आठवण होती माझी. सो सॉरी ओम भाई, एक्चुअली ना मैं आपको डिस्टर्ब करना नहीं चाहता था. आप एक स्पेशल एम लेकर गए थे ना, या के सारी यादें भूलना चाहते थे, स्वीटू को भूलना चाहते थे. भूल पाए? खरं सांगू का रॉकी, अजूनही पहिल्यांदा आपल्या घरी आलेली स्वीटू माझ्या लक्षात आहे. हसणारी, छान, मनमिळाऊ, जेन्युइन. ती हसली की आजूबाजूच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. ते हसू मी अजूनही विसरू शकलो नाही रॉकी. ती नाचायला लागली की आजूबाजूला जितकी लोक असतील त्यांना एक जोश येतो. तो जोश मी अजून विसरलो नाही रॉकी.
माझ्याबरोबर नटणं, शॉपिंग आणि मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये ती रमत नाही. त्यापेक्षा तिची माणसं, त्यांना केलेली मदत, त्यातून त्यांना झालेला आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. ते हसू मी अजून विसरलो नाही रॉकी. हेलो हेलो, आप तो पास में खो गए ओम भाई. ओम भाई, हेलो हेलो. ये केस आणि ती बॅग माझ्या रूम मध्ये ठेव. आई, ओम, आई तू आर यू ऑल राईट? बाळा कसा आहेस? आई तू बरी आहेस का? ओम, कसा आहेस तू बाळा? मी बरा आहे, पण तू बरी आहेस का? अरे हो, म्हणजे मला ऍक्च्युली तेच सांगायचं होतं. मी बरी आहे. एक मिनिट, तुझा आवाजही कसा तरी यु नो जरा बरं नसल्यासारखा वाटत होता. ओम, असा वाटत होता. आई, दिस इज नॉट फेअर. एक मिनिट, तू माझ्याशी खोटं बोललेस. मी काम सोडून इथे आलोय. आई, दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. नो, इट्स नॉट फेअर. I just don't understand. Everything is fair in love and war. Really? Yeah, and I love you. I love you too. मग तू निघून गेलास. स्वीटू इथे नाहीये, ताईडी नाहीये. एकटी कशी राहू मी? घर खायला उठायचं मला, म्हणून मी ते. I understand. Honestly, मी तिथे फक्त कामात लक्ष दिलं आहे. मला पण आठवण यायची, पण मी कामाकडे फोकस केलं, जेणेकरून मला या सगळ्या आठवणी यु नो. मिस करतोय स्वीटूला. आठवण येते तिची. जाऊन भेटत का नाहीस तिला? अरे उद्या तिचा बर्थडे आहे. आई, ऑनेस्टली तू मला जेव्हा फोन केलास तेव्हा मी लंडनहून निघालो. मला वाटलं तू मला भेटशील, पण जसं मी लंडन एअरपोर्टला आलो तसं मला असंही वाटलं की इंडियाला जातोय. तू मला भेटशीलच, पण तुझ्याबरोबर स्वीटू तिथे असेल. आई, मी लंडन ते इंडिया रस्ता पार केला, पण इथून स्वीटूच्या गावापर्यंतचा रस्ता खूप टफ आहे माझ्यासाठी. आय डोंट नो मी तिथे जाऊ शकेन तिला भेटायला. स्वीटू म्हटली होती, ओमकार मला स्पेस दे. मी तिला स्पेस देतोय. स्वीटू, हा, स्वीटू जल्दी आ. काय झालं? अरे तेरे लिए कुछ लाया हूं, जल्दी आ. आले थांब. काय झालं? काय काय? चल 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 चल. ओके दादा, मी तशाच ठेवून आली भाकऱ्या. ये देख. कौन है हैंडसम? अरे मैंने बोला था ना कि तेरे लिए कुछ गिफ्ट लेके आऊंगा. सो ये है तेरे लिए स्पेशल. एक मिनिट, कैसी रिबिन का बांधली तुम्ही त्याला? अरे वो गिफ्ट रैप किया हुआ है. एक्चुअली कल तेरा बर्थडे ना, सो मेरी तरफ से तेरे लिए बर्थडे गिफ्ट. अच्छा, माझ्यासाठी. हाँ पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुमच्यात जास्त कामी येणार आहे रॉकी दादा. हाँ हाँ, काम तो मेरे ही आने वाला है. वैसे भी बहन का गिफ्ट भाई इस्तेमाल कर सकता है ना. बरं आहे, आता तुम्हाला सोबत होईल शेतात.
हाँ बिल्कुल यारा, ये तो खेतों में मदद करेगा मेरी। त्याचं नाव काय? ओ सुंदर। तो सुंदरच आहे, त्यात प्रश्नच नाही, पण नाव काय? अरे उसका नाम ही सुंदर है स्वीटू। सुंदर, ए सुंदर, हॅलो, मी स्वीटू। मी बोलतेय बेटा जी, कसा आहेस? मैं ठीक हूँ, आप कैसे हो? मी पण मजेत। बरं ऐक ना, उद्या स्वीटूचा वाढदिवस आहे, त्याची काही तयारी केली आहेस ना? तिचा हा दिवस आपल्याला स्पेशल करायचा आहे। वो तो मैंने आज ही कर दिया मम्मी जी। आजच? काय दिलंस? वो मैंने आपको बताया था ना, सुंदर अपना बैल, वो मैंने स्वीटू को गिफ्ट कर दिया। काय? बरं, कसा आहे सुंदर? अच्छा खासा हट्टा कट्टा है मम्मी जी। काय? 6 फूट उंच? और दिखने में भी स्मार्ट है मम्मी जी। आता असा हट्टा कट्टा तरुण असला तर दिसायला स्मार्टच असणार ना। बरं मला सांग, स्वीटूला आवडलंय ना? छान छान। गप्पा चालल्यात दोघांच्या? वा 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 वा, छान छान। नको नको नको, नाही नाही नको, तिला डिस्टर्ब करू नको। मी नंतर करीन ना तिला फोन। बरं ठेवू फोन? हाँ हाँ ओके मम्मी जी, बाय बाय मम्मी जी। काय ग? कोणाशी बोलत होतीस? अरे आपल्या रॉकीशी रे। ओ नाही, पण तू म्हणालीस ना ते तुझ्या गप्पा चालल्या आहेत ते। अरे हा तो सुंदर, रॉकी सांगत होता त्याचं आणि स्वीटूचं छान जमतंय म्हणे। ओ सुंदर म्हणजे तो गावाकडचा कोणी आहे का? स्वीटूच्या आयुष्यात कोणी आलंय म्हणजे? हो, म्हणजे मला असं वाटतं की तू गावी जावस आणि स्वीटूला पुन्हा एकदा तुझ्या मैत्रीची, प्रेमाची जाणीव करून द्यावी। तू तिला स्वतः जाऊन सांगावं की स्वीटू, माझं अजूनही प्रेम आहे तुझ्यावर। नको। राहिलं, तुझं प्रेम नाही ना तिच्यावर? हा, मग ती मूव्ह ऑन झालेलीच बरी। बरं, माझं एक काम करशील का प्लीज? माझं एक पार्सल स्वीटूला द्यायचंय। हा म्हणजे मी कुरिअर करणार होते तिला, पण मला ना ऍक्च्युली ते तिच्याच हातात पडलं पाहिजे, दुसऱ्या कोणाच्याही नको म्हणून। आणि तसंही तुझं प्रेम कुठे आहे तिच्यावर? मग तुला जायला काय हरकत आहे? ठीक आहे, नको जाऊ, मी जाते। खरं तर ना आता प्रवास झेपत नाही मला, माझे ना गुडघे खूप दुखतात हल्ली। पण ठीक आहे, स्वीटूसाठी एक मिनिट मी जातो। आत्ताच जायचंय? आत्ताच म्हणजे? उद्या तिचा बर्थडे आहे ना, तुला स्वीटूकडे पोहोचलंच पाहिजे। नाही पण इट्स व्हेरी अर्जंट ना, मी असा लगेच कसा निघू ना? अर्जंट कसा निघू म्हणजे? पार्किंग मध्ये 6 गाड्या आहेत, तुला हवी ती घेऊन जा। बरं बरं जाऊ दे, मीच जाते। नाही मी जातो, मी निघतो। तू दूध पिऊन घे, औषधही घे, मी आवरतो। आता परत येशील ना, ते माझ्या सुनेला घरी घेऊनच।